मित्रांनो मित्रांनो आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील नागरिकशास्त्र इयत्ता 8वी मधील आपण धडा दुसरा भारताची संसद हा वाचणार आहोत। तर तर बघूया कसा आहे हा धडा। धडा दुसरा भारताची संसद। संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हे आपण पाहिले। प्रस्तुत पाठात भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे। भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे। राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो। राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही। संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हणतात। लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा। लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात। लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत। लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते। लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत। अशा वेळी घेतलेल्या निवडणुका मध्यावधी निवडणुका म्हणतात। लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे। लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते। आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे। तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात। राज्यसभा भारतीय संसदेची वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा। भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे। राज्यसभा भारतीय राज्यघटनातील 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते। याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात। करून पहा। मेरी, मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढू शकते का? राधिका, नाही, तू 18 वर्षांची झालीस की तुला मतदान करता येईल, पण निवडणूक नाही लढवता येणार। रणवीर, अरे तुम्हाला माहीत आहे ना की लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर वयाची 25 वर्षे पूर्ण असावी लागतात। शबाना, आपल्या शेजारच्या देशातील व्यक्तीने लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवले तर मुस्कान, ते कसे शक्य आहे? ती व्यक्ती भारताची नागरिक आहे का? प्रवन, समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची आहे तर ते तरी शक्य आहे का? राधिका, हो, कारण आपले शिक्षक म्हणाले की लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडून घेतलेल्या निवडणूक लढवता येते। मृणाला, वय, नागरिकत्व यांसंबंधी अटी समजल्या, पण
निवडणूक लढवण्यास अपात्र कोणाला समजायचे? मेरी. पात्रतेप्रमाणेच अपात्रतेचे त्याच्याही काही अटी असणारच. चला आपण शिक्षकांकडून समजून घेऊ. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यांपैकी 238 सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रांतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीच राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्या संख्येने निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असलीच पाहिजे. तिचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी विकास निधी शासन देते. संसदेची कार्य. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याची आता आपण आढावा घेऊ. कायद्यांची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावी म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेल्या कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यांत योग्य ते बदल करावे लागते. कायद्यात निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. सांगा पाहू. कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? उदाहरणार्थ स्थानिकांचे तणके. मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. संविधान दुरुस्ती. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्यांसंदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. 1. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्य बहुमताने बदलल्या जातात. 2. काही तरतुदी मात्र संसदेच्या विशेष बहुमताची 2/3 गरज असते. 3.
तर काही तरतुदी संसदेची विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेत बदलल्या जातात. लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. हे समजून घ्या, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ, कार्यविषयाची प्रस्ताव पैशांशी संबंधित असतात. पैशांसंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तिथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहे. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. उदाहरणार्थ, राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाखाली असते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आलेल्या अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहांचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामही अध्यक्षांना करावी लागतात. राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. संसद कायदे कसे तयार करते? आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धती स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मिती प्रक्रिया असे म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयक मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एक अर्थविधेयक, दोन सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायदे रूपात होण्यासाठी पुढील प्रक्रियेतून जाते. पहिले वाचन. संबंधित खात्याच्या मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाने दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकांबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात तर विरोधक विधेयकाच्या उणिवा व दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होते. या टप्प्यास विधेयकावर
कलमावर चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्यासाठी ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमतांची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपती संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्या विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भव्यत्व ठरते. राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरी विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. हेही जाणून घ्या. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाच्या अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. राज्यांच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची समितीदर्शक स्वाक्षरी असते. स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. मित्रांनो, या प्रकारे आपला हा धडा संपूर्ण संपलाय. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा हा व्हिडिओ.